नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रखरखत्या उन्हात अनवाणी फिरणाऱ्या आबालवृद्धांना मोफत चप्पल देण्याचा गोपाल चरण सेवा या उपक्रमाचा 5व्या वर्षाचा शुभारंभ सोमवारी हनुमानपेठ परिसरात करण्यात आला असून लोकसहभागातून या उन्हाळ्यात 2025 चपला वाटण्यात येणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी दिली आहे। 4 वर्षापासून माजी प्राचार्य आत्माराम पळणिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली चरणसेवा हा उपक्रम भाजपा महानगर नांदेड, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, अमरनाथ यात्री संघ यांच्यातर्फे राबवण्यात येत आहे। जितके वर्ष असतील तितक्या चपला दरवर्षी वाटप करण्यात येतात। दिलीप ठाकूर यांच्या वडिलांच्या वृद्धापकाळामुळे एका महिन्यापूर्वी निधन झाले। पळणिटकर सर यांनी या उपक्रमाला येथून पुढे गोपाल चरण सेवा असे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा केली। कैलासवासी गोपालसिंह ठाकूर यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर अनेकांना चपला वाटण्यात आल्या। यावर्षी आत्माराम पळणिटकर, दिलीप ठाकूर यांनी प्रत्येकी 100 तर हैदराबाद येथील स्नेहलता जयस्वाल यांनी 50 चपलांच्या जोड्या सुरुवातीला दिलेल्या आहेत। महावीर चौक नांदेड येथील पंचवटी हनुमान मंदिर परिसरात दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून भाऊचा माणुसकीचा फ्रीज ठेवण्यात आलेला आहे। एकही दिवस खंड न पडता दररोज सकाळी 10 वाजता किमान 40 ते 80 डब्यांचे वितरण येथे करण्यात येते। हे डबे घेण्यासाठी अपंग, भिक्षुक, निराधार सकाळी 9 वाजल्यापासून रांगेत थांबलेले असतात। या गरजूंना आत्माराम पळणिटकर, सौ अंजली पळणिटकर, स्नेहलता जायस्वाल, भाजपा उपाध्यक्ष बांगड्या यादव, दिलीप ठाकूर, राजेशसिंह ठाकूर, प्रभुदास वाडेकर यांच्या हस्ते चपला देण्यात आल्या। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, खासदार डॉक्टर अजित गोपछडे, संघटन मंत्री संजय कोडगे, भाजप महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, भाजप जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतुकराव हंबर्डे व ॲडव्होकेट किशोर देशमुख, लायन्सचे उपप्रांतपाल योगेश जायस्वाल, लायन्सचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी 2 महिन्यात वृद्धाश्रम, अनाथाश्रम, वीटभट्टी कामगार, शेतमजूर, शासकीय रुग्णालय परिसरात चप्पल वाटप करण्यात येणार आहेत। स्वयंसेवकाच्या वाहनात चपलाचे जोड ठेवण्यात येणार असून रस्त्यात कुणी अनवाणी फिरत असल्यास त्यांना मोफत चपला देण्यात येणार आहेत। या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या दानशूर नागरिकांनी दिलीप ठाकूर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धर्मेंद्र प्रधानसह तृप्ती भोईर, नांदेड। पाणी संपलंय। काढायचा मला व्हिडिओ देतो। 4-5 जण थांबा, चल ये लवकर लवकर चल। पेनो मेरे पैरों में डालो, पैरों में डालो। अली नहीं मित्रा, डबल नहीं हो एवढं तर नाही। थोड़ा कार्यक्रम में हो, थोड़ा लगा घाला लवकर। हातात नेऊ नका, पायात घालून चप्पल ने, पायात घाल। चला चलो जो ले चलो जाओ। 500 वर्ष धर्मभूषण दिलीपभाऊ ठाकूर यांचे अनेक उपक्रम लोकसेवेसाठी सतत चालू असतात। अशातच नांदेडचा सतत चढत जाणारा पारा, इथलं प्रचंड ऊन हे लक्षात घेता इथे अनवाणी फिरणाऱ्यांसाठी काहीतरी करावं असं माझ्या मनात आलं। मी दिलीपभाऊ ठाकूरांना अशी सूचना केली की आपल्याला हे करता येईल का,
की जे अनवाणी फिरत आहेत त्यांच्यासाठी आपल्याला चपला देता येतील का. ते म्हणाले फार उत्तम अशी ही कल्पना आहे, आपण करूया. आणि मग असं दोघांच्या विचारातून हा उपक्रम करायचं ठरलं. आणि गेली 5 वर्ष झाले ही सेवा चरणसेवा या नावाने सुरू आहे. गेले काही दिवसापूर्वी दिलीपभाऊ ठाकूरांचे वडील जाते झाले. आपल्याला असा मुलगा मिळणं हे वडिलांसाठी भाग्याचं असतं आणि असे वडील मिळणं हे मुलासाठीही भाग्याचं असतं. अशा या कुटुंबातून अनेक ज्यावेळी उपक्रम चालू आहेत त्यावेळी मला सहज असं वाटलं की या उपक्रमाला आपण दिलीपभाऊंच्या वडिलांचं गोपाल सिंगचं नाव द्यावं. आणि म्हणून यावर्षीपासून हा उपक्रम गोपाल चरण सेवा या नावाने सुरू आहे. हे 5वं वर्ष आहे. यावर्षी 2025 जणांना चपला द्यायच्या असा आपला संकल्प आहे. हे सगळं करून घेणारा गोपालच आहे.